माझे नाव शर्विल प्रसाद माडिक. मी आता 3री ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव बालमोहन विद्या मंदिर. माझा विषय आहे माझा प्रिय मित्र. मित्र हा जीवनाचा खरोखर महत्वाचा भाग आहे. आपल्या सर्वांचे मित्र आहे. इथे मी तुम्हाला छोटस उदाहरण देतो. आपल्या हाताची आणि पायाची मिळून 20 बोट होतात. काहींना तर एक्स्ट्रा बोटही असतात. पण जेव्हा आपल्याला भूक लागते तर हाताची 5 बोटच उपयोगी पडतात पोट भरण्यासाठी. म्हणजे मित्र भरपूर असतात पण जवळचा एखाद दुसरा असतो. अशाच मी माझ्या एका प्रिय मित्राबद्दल तुम्हाला सांगणार आहे. माझा प्रिय मित्र दुरू आहे. त्याला मी प्रेमाने दुरू असे बोलतो. आम्ही बालमोहन शाळेमध्ये ज्युनियर KG पासून एकसाथ आहोत. तो माझा प्रिय मित्र आहे कारण तो माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये मला मदत करतो. आमची एकदा वक्तृत्व स्पर्धा चालू होती तर आम्ही गोष्ट पाठ करून आलो होतो. त्यावेळेस मी गोष्ट विसरलो. ते दुरूला समजले. दुरूने मला चेअरअप केले. त्यांनी चेअरअप केले. मी माझा कॉन्फिडन्स वाढला. दुरू बोलला, शर्विल तुला येतंय असं बोलला आणि माझा कॉन्फिडन्स वाढला. आणि काय आश्चर्य, मी विसरलेलो गोष्ट मला आठवली आणि मी ती स्टेजवर जाऊन पण बोलून दाखवली. आणि मला बक्षीसही मिळाला. तेव्हापासून त्यांनी माझ्या मनात जागा निर्माण केली. मला त्याचा अजून एक प्रसंग आठवतोय. आमची फायनल परीक्षा चालू होती तर मी एका पेपरला घरी अभ्यास करताना पेन्सिल घरीच विसरलो. तेव्हा सुद्धा त्यांनी त्याच्याकडची एक पेन्सिल मला देऊ केली. तेव्हा पण त्यांनी मला संकटातून वाचवले. हा माझा मित्र जेवढा शांत आहे ना तेवढाच खोडकरी आहे बरं का. थोड्या काढण्यात मस्तीत करण्यात 1 नंबर. मीही असतो त्याच्या जोडीला. म्हणून आमच्या वर्गात आम्हाला खोडकर जोडी असे म्हणतात. पण दुरू कलेमध्ये आणि अभ्यासातही हुशार आहे. शाळेत कोणताही प्रोग्राम असू दे, दुर्व दळवीचं नाव पहिलं. तो नाट्य प्रशिक्षणासाठी पण जातो. मीही जातो त्याच्यासोबत. आम्ही तिकडे खूप मस्ती करतो. आम्ही आमचा डब्बाही शेअर करतो. मला त्याच्या सानिध्यात राहून बरंच काही शिकायलाही मिळते. हा माझा असा मित्र नेहमी हाकेला धावून येणारा नाही. त्याला हाक मारायची गरजच नाही लागत. कसे समजते ते देव जाणे. मी देवाचे खूप आभार मानतो मला दुरू सारखा मित्र लाभला. त्याच्यासाठी बरंच काही बोलायला आहे. जास्त काही बोलत नाही. तो बघा तिकडेच असला लाजेल बिचारा. धन्यवाद.